बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे। कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासन घेईल। बंजारा समाजाच्या विकासासाठी वनारटी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच नंगारा बोर्ड स्थापन करून त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी येथे केली। बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व 593 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबूसिंग महाराज, खासदार भावना गवळी, खासदार प्रताप जाधव, खासदार उमेश जाधव, आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार संतोष बांगर, आमदार इंद्रनील नाईक, आमदार संजय रायमुलकर, आमदार निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये उपस्थित बंजारा बांधवांनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडविलं। अनेक महिला व पुरुष हे पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते। पारंपरिक वाद्ये व त्या तालावर लोकगीते सामूहिकरित्या नृत्यासह गायली गेली। कार्यक्रमासाठी विविध राज्यातूनही मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते। आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध गायिका मंगली यांनी सुरेल आवाजामध्ये रचना सादर केल्या। तसेच देशभरातून आलेल्या अनेक बंजारा कला पथकांनी आपली कला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।